निवडणुकीचा निकाल इथेच जाहीर झाला. ठाकरेंच्या सभेला शिवाजी पार्क हाऊसफुल झालेलं, तर शिंदे फडणवीसच्या सभेला शिवाजी पार्क मैदान रिकामं होतं. महायुतीची गंडलेली सभा बघा. भाडं देऊन आणलेली माणसं सुद्धा सभा चालू असताना घरी निघाली. निघालात तुम्ही? हा निघाला. का अजून सभा नाही सुरू झाली? आता कुठे निघालात? घरी का नाही, बाहेर पाणी पियायला झाले. नंतर तुम्ही म्हणते पाणी प्यायला चाललं. बाहेर आतमध्ये पाणी तर आहे ना. भाजपच्या या फ्लॉप सभेची निखिल वागळे यांनी कशी टिंगल उडवली बघा. बंधू भगिनी हो, याची छायची दात आणि दाखवायची दात वेगळे आहे. आता काल काय सांगितलं म्हणाले, नवी मुंबईचं विमानतळ झालं म्हणजे आता. काल शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची सभा झाली. आज शिवाजी पार्कवर महायुतीची सभा झाली. या दोन्ही सभांची तुलना होणं स्वाभाविक आहे. महायुतीची आजची सभा पूर्णपणे फ्लॉप झाली होती, लक्षात घ्या. स्पष्टपणे सांगतो, कालच्या सभेच्या तुलनेत आजच्या सभेला गर्दीही कमी होती. मैदानाचे अनेक भाग मोकळे होते. लक्षात घ्या, गर्दी कमी होती म्हणूनच या सभेचा टॉप अँगल शॉट भारतीय जनता पक्षाच्या कॅमेरामननी दाखवला नाही. एकाही गर्दीचा शॉट दाखवला नाही. एकदाही कुठचाही शॉट दाखवायचा होता. जर मैदान पूर्ण भरलेलं होतं तर ते गर्दीचा शॉट दाखवू शकत होते, पण एकदाही गर्दीचा शॉट दाखवला नाही. आणि याचं कारण बहुधा गर्दी कमी होती हे होतं. काही खुर्च्याही रिकाम्या होत्या. अनेक लोक सभा सुरू होण्यापूर्वी घरी परतत होते, सोडून जात होते. याचं कारण येताना त्यांना कोणीतरी आणलं होतं आणि इतका उशीर झाला सभा सुरू व्हायला, कंटाळून काही महिला, त्यांच्या घरचे, त्यांच्या जवळचे लोक निघून जात होते. मुंबई तकच्या वार्ताहरांनी अनुजा धाकरस आणि हर्षदा निघालात तुम्ही? हा निघाला. का अजून सभा नाही सुरू झाली? निकल नहीं रहे, हमारे आ रहे हैं, उनके लिए वेट कर रहे हैं. आता कुठे निघालात? घरी का नाही, बाहेर पाणी पियायला झाले. नंतर तुम्ही म्हणते पाणी प्यायला चाललं. बाहेर आतमध्ये पाणी तर आहे ना. आज एका पाठोपाठ एक अत्यंत कंटाळवाणी भाषणं ऐकावी लागली. तुम्हाला सांगतो, पत्रकारांना ही शिक्षा असते. याचं कारण भाषणं ऐकावी लागतात ना, त्याशिवाय तुम्हाला विश्लेषण कसं सांगणार. त्यामुळे आज मला ही शिक्षा झाली. कालची सभा ही खूप मनोरंजक आणि उद्बोधक होती. आजची सभा अत्यंत रटाळ होती. फडणवीसांचं भाषण येईपर्यंत तुम्हाला सांगतो, कोणा वक्त्याला बोलायला द्यायचं. म्हणजे आता रामदास बाठवले यांचं भाषण हे मूर्ख होतं, मूर्ख भाषण होतं. आठवले आपल्या वागण्याने बाबासाहेब आंबेडकरांचा दर क्षणाला अपमान करत असतात. ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. केंद्रात राज्यमंत्री असलेला माणूस आणि रिपब्लिकन पक्षाचा नेता असलेला माणूस देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे या व्यासपीठावरचा आहे एक्का, म्हणून मी मारतोय छक्का, अशी कविता म्हणतो. अरे काय चाललंय काय? प्रसंगाचं गांभीर्य तरी आहे की नाही आठवलेंना? म्हणजे खरंच मी आठवलेंचा प्रवास बघितलेला आहे, सिद्धार्थ हॉस्टेलपासून, म्हणजे दलित पॅंथरच्या काळापासून ते आजपर्यंत. लाज वाटते, लाज वाटते एवढंच सांगतो. पुढचा बिग बॉस कार्यक्रम, रिकाम टेकडे सगळे असतात त्याच्यामध्ये. ज्यांना आयुष्यातनं काम धंदा उरलेला नसतो, सगळे आयुष्यातनं जे उठलेले असतात तिकडे जातात 2-2 महिने राहायला. त्याच्यात जाणार होते रामदास आठवले. काय करणार होते मला कळतच नाही, पण मजा आली ती. पण उघडे बंब फिरतायत. भाई आपको एक बात बोलता हूं, आज रात का खाना मैं बनाएगा और आपको खिलाएगा. जैसा होगा मेरा आना वैसा होगा मेरा खाना. त्याला कोट्या करत बसतात, कविता करताय, बस हसून मोकळे चालले. त्याला घेतला नाही त्या कलर्स, हे नको म्हणे. बरं ह्याला घेतलं नाही, काय बोलले असेल? बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला म्हणे. अरे तुझा केला, त्याच्यात बाबासाहेब कुठे आले? रामदास आठवले, सगळं संपलंच आहे जवळजवळ तुमचं, पण पूर्ण लाज जायच्या आधी आवरा स्वतःला, एवढंच त्यांना सांगू इच्छितो मी. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले ही गोष्ट क्षुल्लक आहे
असं पहिल्यापासून फडणवीस आणि भाजपवाले सांगत होते, पण ती क्षुल्लक नाही. तिची दखल भाजपला घ्यावी लागलेली आहे. तिची दखल घेऊन भाजपने आपला संपूर्ण इलेक्शनचा प्रचार बदललेला आहे. तो मराठी केंद्रित केलेला आहे, मराठी उमेदवारांना प्राधान्य दिलेलं आहे. हे फडणवीस सांगणार नाहीत, पण हे मी तुम्हाला सांगतो. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, याचा मोठा परिणाम होणार याची भीती भाजपने घेतलेली आहे. याची भीती भाजपने घेतलेली आहे. शिंदेंवर मराठी माणसाचा विश्वास नाही. जी मराठी माणसं शिंदेना मतं देतात ती पैसे घेऊन देतात असं माझं मत आहे. ते काय प्रेमामुळे देत नाहीत, हे लक्षात घ्या. त्यामुळे शिंदेना मी किंमत देत नाही. भाजपवाले घाबरत असतील आता की ठाकरे बंधूंच्या सभेमुळे वातावरण त्यांच्या बाजूचं होईल, तर ती शक्यता नाकारता येत नाही, हे लक्षात ठेवा. अगदी शक्यता नाकारता येत नाही. आणि मी तुम्हाला शेवटचा मुद्दा सांगतो की आजच्या सभेमध्ये अनेक जण नरेंद्र मोदी येणार म्हणून आले होते, नरेंद्र मोदींचं भाषण ऐकायला आले होते. पण नरेंद्र मोदी तर या सगळ्या महापालिकांच्या प्रचारामध्ये एकदाही आले नाहीत. अमित शहा सुद्धा महाराष्ट्रात प्रचारासाठी एकदाही आले नाही. त्यांनी महायुतीच्या भाजपच्या प्रचारापासून स्वतःला दूर ठेवलं. काय कारण आहे याचं? याचीच चर्चा आहे गेले 2 दिवस. याचं कारण असं आहे, अमित शहा हैदराबादला गेले होते महापालिकेच्या प्रचाराला. हैदराबादची महापालिका मुंबईपेक्षा खूप लहान महापालिका आहे, तरी सुद्धा अमित शहा तिथे गेले होते, कारण भाजपची ती गरज होती. पण ते मुंबईत आले नाही. याचं खरं कारण असं सांगितलं जात आहे की मुंबईमध्ये जर अमित शहा आले किंवा मोदी आले तर दोघंही गुजराती आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रचाराला गुजराती विरुद्ध मराठी, मराठी विरुद्ध अमराठी स्वरूप आहेच, पण गुजराती विरुद्ध मराठी असं स्वरूप लागेल, म्हणून अमित शहानी येणं टाळलं. लक्षात घ्या. जर मराठी विरुद्ध गुजराती असं स्वरूप आलं तर मराठी माणसं एकवटतील, त्यांची एकजूट होईल आणि ती मोठ्या प्रमाणावर ठाकरे बंधूंच्या बाजूने उभी राहतील. या भीतीमुळे अमित शहा प्रचाराला आले नाहीत. दुसरं जे कारण आहे त्यांच्या पक्षातलं अंतर्गत कारण आहे. लक्षात घ्या, अमित शहाचे प्रतिस्पर्धी कोण आहेत? भावी प्रतिस्पर्धी एक तर योगी आदित्यनाथ म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, दुसरे देवेंद्र फडणवीस, कारण हल्ली संघाला देवेंद्र फडणवीस पंतप्रधान झालेले हवे आहेत असंही म्हटलं जातं. देवेंद्र फडणवीस यांचा एवढा गवगवा चाललाय, मग स्वतःच्या जीवावर त्यांना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकून दाखवू द्या. याचं कारण 2017ला जेव्हा भाजप मागे पडलं शिवसेनेपेक्षा, तेव्हा अमित शहा खूप नाराज झाले होते 2017ला. पण आधी अमित शहा देवेंद्र फडणवीसांवर नाराज झाले होते की यांना मुंबई महानगरपालिकाही जिंकता येत नाही. 2017ची गोष्ट सांगतोय. आता ही देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने टेस्ट केस आहे. तुम्ही मुंबई महानगरपालिका जिंकून दाखवा आणि हायकमांडचा विश्वास मिळवा. म्हणून या प्रचारामध्ये भाजपच्या मोदी पंतप्रधान म्हणून उतरले नाहीत, पण अमित शहाही आले नाही, ते लक्षात घ्या. आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडून दिलेलं आहे. आता उद्या जर ठाकरे बंधूंच्या सभेमुळे वातावरण त्यांच्या बाजूचं झालं आणि ठाकरे बंधू जिंकले तर अमित शहा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना दुष्ण द्यायला मोकळे आहेत, हे लक्षात ठेवा. तेव्हा हे राजकारण आहे.